माझे मुख्याध्यापक ते पण आलेले आहेत। या सर्वांचं प्रथम मी विद्यालय परिवाराच्या वतीने मुख्याध्यापक या नात्याने स्वागत करतो। आणि आज 32 वर्षाची सेवा देऊन श्री रामदास दत्तू गायकवाड यांना आरडी म्हणून ओळखलं जातं, ते सेवानिवृत्त होत आहेत। प्रदीर्घ अशी सेवा त्यांनी केलेली आहे। सटाणा वणी परिसरातल्या शाळा ज्या आहेत त्या शाळांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। त्यांचा आणि माझा संपर्क फक्त 10 दिवसांचा आहे। मी 16 तारखेला इथे रुजू आलो आणि ते मला उपमुख्याध्यापक म्हणून माझ्या सहकारी म्हणून लागले। त्या 10 दिवसात माझ्या असं लक्षात आलं की अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व, अतिशय सालस आणि अतिशय नम्र, सर्व गोष्टी त्यांनी मला समजावून सांगितल्या। जी अडचण आली असेल ती त्यांना विचारल्यानंतर त्यांनी त्या संदर्भात योग्य असं मार्गदर्शन केलं। त्यांच्या सुविद्य पत्नी या सुद्धा शिक्षिका आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे, छोटासा परिवार छान, सर्व कर्तव्य पार पाडून त्यांनी आपलं काम केलेलं आहे। शेवटी प्रत्येक व्यक्तीला त्याने केलेल्या कार्याची शेवटी एक प्रशंसा सेवेची कष्टाची केलेल्या कष्टाची थाप जी आहे आपल्या पाठीवर असावी मिळावी हीच इच्छा असते। म्हणून पुन्हा एकदा गायकवाड सरांना त्यांच्या परिवाराला त्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। आमचे प्रेरणास्थान दिंडोरी तालुका डायरेक्टर नमस्कार आदरणीय प्रदीपनाना जाधव यांनी स्वीकारावे असे मी विद्यालय परिवारातर्फे आणि गायकवाड परिवारातर्फे विनंती करते। आता जाधव मॅडमांनी जी सूचना आणली तिला मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो। देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि संस्कृतीला जपतच आज आपण अतिथी सत्कार या ठिकाणी आमच्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आर.डी. गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबाने आयोजित केलेला आहे। हा सत्कार सोहळा या ठिकाणी आपण करणार आहोत। मी सर्वात प्रथम नवयुग समाज संस्थेचे कार्यकुशल संचालक आदरणीय प्रवीणनाना जाधव यांचा सत्कार आदरणीय उपमुख्याध्यापक आर.डी. गायकवाड सर यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी सरांना विनंती करतो। त्याला या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल माननीय आरोग्याच्या दृष्टीने या ठिकाणी हे हे 33 वर्ष सेवा केली कार्यपूर्ती हो झाली। 33 वर्ष सेवा केली कार्यपूर्ती हो झाली। आली निवृत्तीची घडी आली, आली सेवा निवृत्तीची घडी आली। 58 वर्ष वयाची आज पूर्ण झाली। 58 वर्ष वयाची आज पूर्ण झाली। आली निवृत्तीची घडी आली, आली सेवा निवृत्तीची घडी आली। ज्ञानदान ते ध्यान मनी शिस्तीचे हो तुम्ही धनी। दोन्ही करानी दिले दान भरभरूनी हो। बालकांच्या तुम्ही मनी माया माता पित्यावानी।
जपले साऱ्यांना तुम्ही कुटुंबा समानी हो. कर्तव्याची पूर्ती केली सेवा झाली आज तन मन धनाने. हा साबळे मस्के मुंडे सांगळे शाळा तुमच्या हवाली. साबळे मस्के मुंडे सांगळे शाळा तुमच्या हवाली. आली निवृत्तीची घडी आली तेव्हा निवृत्तीची घडी आली. जपले ना त्या गोत्याला गावकऱ्यांच्या हिताला. हळवा निरोप क्षण डोळे भरभरून हो. आठवण ठेवा म्हणता तुम्ही सांगा विसरू कसं आम्ही. आशिष ठेवा शिरी निरोपाच्या क्षणी हो. वियोगाची घडी आली सेवा झाली निरोप घेतो आज दोन्ही कर जोडून. हा विद्यार्थ्यांचे घडले भविष्य जीवन वैभवशाली. विद्यार्थ्यांचे घडले भविष्य जीवन वैभवशाली. आली निवृत्तीची घडी आली निवृत्तीची घडी आली. आनंदाश्रू डोळ्याला मित्राला परिवाराला. निरोपाचा क्षण जाग्या झाल्या आठवणी हो. निरोप तुम्हा दिला जरी आठवण तुमची घरोघरी. कर्तृत्वाचा दरवळ आहे आज मनोमनी हो. शुभेच्छांची ओंजळ रीती केली तुम्हा साठी सगळ्यांनी. हा लाभला ज्यांना सहवास तुमचा ठरले भाग्यशाली. लाभला ज्यांना सहवास तुमचा ठरले भाग्यशाली. आली निवृत्तीची घडी आली निवृत्तीची घडी आली. खूप महत्वाचा आहे. आज गायकवाड सरांची सेवानिवृत्तीचा दिवस. इथे 1-2 दिवसात ते शाळेच्या कामकाजात पूर्णपणे लक्ष काढून घेतले आणि मला माहिती आहे त्यांना कधी करणार नाही. कारण जसे ते नोकरीला लागले तेव्हापासून ते आजपर्यंत एकही दिवस त्यांनी सुट्टी घेतली नाही किंवा कितीही अर्जंट काम असलं तरीही काम करून सुद्धा जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना नेहमीप्रमाणे रोज सकाळी उठून शाळेसाठी त्यांची चालणारी गडबड. 1 तारखेपासून त्यांची ती गडबड थांबणार आहे. त्या सगळ्याच गोष्टीचा त्यांना पुन्हा आठवण येणार आहे आणि या सगळ्या गोष्टी ते सर्व मिस करणार आहे. आज ते एका नव्या निवृत्तीच्या टप्प्यावरती पाऊल ठेवले. त्यांनी जेवढी सेवा केली त्या सेवेच्या कालावधीमध्ये त्यांनी त्यांच्या कामावरती त्यांची असलेली निष्ठा, त्या कामाप्रती त्यांनी केलेले परिश्रम आणि समर्पण या भावाने त्यांनी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळवलं. याचा मला खूप आनंद आहे. आमच्या लग्नाला जवळजवळ 30 वर्ष झाले. या 30 वर्षाचा सहयोग आमच्यासमोर अनेक आले, पण त्या संघटनामध्ये मी नाच करून पुढे पाऊल टाकलं. खूप सारी संघटन आणि सगळ्यात संघटनांमध्ये म्हटलं तर आमच्या चिरंजीवाचा ॲक्सिडेंट अगदी अनपेक्षित आम्हाला खूप हेलावून गेला. खूप शॉक बसला होता त्यावेळेस. अगदी हँग झालो होतो आम्ही दोघांनी. काय करावं काही, पण तरीही त्याच्यामधून आम्ही सामोपचाराने धीराने मार्ग काढून त्या संकटावर मात केली. आज काही का असेना, कसंही असेना
उपस्थित आहे ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कमीत कमी आम्ही त्याला जिवंत पाहू शकलो हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर मी त्याच्या जिवंत असण्याची उमेद सोडून दिली होती. तर असे अनेक आयुष्यात आलेले चढ उतार आम्ही पचवले. आमच्या सुखदुःखाच्या क्षणी गायकवाड सर माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. काही अडचण आली तरी त्यांनी त्या अडचणीमध्ये त्यांनी मला साथ दिलेली आहे. आता फक्त शेवटी मी एकच कविता म्हणेन. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या याच्यामध्ये फारसं पाल्हाळ मी लावणार नाही, फापट पसाराही करणार नाही. आहे जीवनाचा स्वल्प वेळा, समजून येईल पूर्ण वेळा, सोनेरी क्षणांचे मोरपीस काळजात जपून ठेवा. आठवण आली तर कधीतरी मागे वळून पहा. विसरा आता शाळेची घंटा आणि क्रीडांगण, विसरा आता शाळेची घंटा आणि क्रीडांगण, राष्ट्रीय सणांचे झेंडावंदन, इन्स्पेक्शन काचरवही आणि मस्टर, काळा फळा खडू आणि डस्टर. पण विसरू नका तुम्ही विद्यार्थ्यांचे शिल्पकार, चिमण्या हाताचा आधार, भेटतील कधी वळणावर, करतील वागून नमस्कार. घड्याळ विसरून निवांत करा आराम, चिंता काळजी ताणतणाव कायमचा द्या विराम. औषध गोळ्या पथ्य पाणी जरूर जरूर पाळा. फिरणे योगा प्राणायाम हे वेळापत्रक सांभाळा. आता सुरू झाला हायवे, संपली खडतर पायवाट, कुटुंबाच्या बरोबर अनुभवा आता थाटमाट. प्रवासाचे आखावे करा एखादा छंद, लहान लहान गोष्टी शोधा दडलेला आनंद. शेवटी झाला तुम्ही रिटायर, आता बाय बाय टेन्शन, आता सुस्वागतम पेन्शन पेन्शन. या विद्यालयाचे सन्माननीय उपमुख्याध्यापक, सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व माननीय श्री रामदास दत्तू गायकवाड तथा आर डी गायकवाड सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होतो आहे ते आपल्या तालुक्याचे संचालक आदरणीय प्रवीण नाना जाधव, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले शालेय समितीचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संपतराव अण्णा घरवजे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी संस्थेचे सेवक संचालक आदरणीय श्री शिंदे सर, आता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते संस्थेचे माजी सेवक संचालक आणि या परिसरामध्ये ज्यांनी अतिशय मोठं योगदान दिलेलं आहे शिक्षण क्षेत्रात ते माननीय आर एस पाटील सर, रविकुमार सोनवणे, बाबा मोरे, विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक डी बी पाटील सर, पर्यवेक्षक सपोर सर, इंगळे सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी गायकवाड सरांवरती ज्यांच्या शुभ हस्ते सत्कार होते ते आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय भास्करराव बगरे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने बगरे सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. प्रवीण नाना जाधव यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होणार आहे. ते आपले लाडके खासदार भास्कररावजी बगरे सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ बंधूंनो, गायकवाड सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय एक सुस्वभावी माणूस, प्रेमळ माणूस आणि शिक्षणाच्या बाबतीत जर म्हटलं तर त्यांनी खऱ्या अर्थाने आपलं जे काय असेल ते त्या ठिकाणी पणाला लावलं. त्यांनी काही काळ आपलं मुख्याध्यापकाचे शिंदे सर गेल्यानंतर कार्यभाग सांभाळला. तो बी अतिशय त्यांनी उत्कृष्टपणाने सांभाळला. या वर्षीचा 10वीचा निकाल सुद्धा त्यांनी याच्यामध्ये हां 81-82% असा निकाल लागला. आणि आता तर माझ्या मताने 5वीच्या वर्गासाठी त्यांनी आपला प्रयत्न करून 250-300 मुलांची त्या ठिकाणी आणून त्यांना प्रवृत्त करून त्यांच्या घरोघर जाऊन आणि शाळेमध्ये त्यांना
शिक्षणासाठी आणलं 5वीच्या वर्गासाठी. खऱ्या अर्थाने त्यांची जी कामाची पद्धत आहे ती मी एकदम जवळून बघितली. कारण माझाही त्यांच्याशी 2 वर्षापासून जो संबंध आला आणि त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय चांगली होती. परंतु परिस्थितीचा विचार करता त्यांची आज सेवानिवृत्ती होत आहे. त्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं यापुढचं भावी जीवन सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं अशी त्या परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बऱ्याचशा गोष्टी मला जीवनामध्ये योगायोगाने घडलेल्या आहेत त्या मी थोडक्यात सांगेन, जास्त वेळ घेणार नाही. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे खरं तर 1966 साली दुष्काळ पडला आणि 67 साली माझा जन्म झाला. परत 72 साली दुष्काळ पडला आणि 73 साली मला शाळेत पाठवलं. तर शाळेत पाठवल्यानंतर घरी खायला नाही, मला चांगलं आठवतं. तर 6 भावंड आम्ही, त्यात तेवढं एक करून खायला कमी होईल म्हणून आश्रम शाळेमध्ये माझी रवानगी झाली. आणि ज्या दिवशी मला माझ्या वडिलांनी तिथे पोहोचवलं माझे वडील पण उपाशी होते. ते गेले शेंगदाणे मिळाले, मला माहीत होतं वडील उपाशी आहेत. ते पूर्ण शेंगदाणे मी त्या वडिलांना आणून दिलेले होते म्हणून तो प्रसंग मला चांगला आठवतो. योगायोगाने गरिबीमुळे शिक्षण मिळालं. शिक्षण मिळाल्यानंतर आम्ही वडील आल्यानंतर 11वीला बरंच काही शिकायला मिळाले. आणि पाटील सर आमचे शिक्षक आहेत. त्या काळामध्ये 11वीला असताना आम्ही लगेच कंडक्टरची नोकरी मिळत होती, ड्रायव्हरची नोकरी मिळत होती. एकीकडे 11वी दारिद्र्य आणि एकीकडे नोकरी. नेमकी काय करावं. मी अगोदर आपल्या रावसाहेब त्याच्या वाड्यामध्ये 2 महिने होतो. नंतर शासकीय केला नंबर लागला आणि 8 विद्यार्थी होतो आम्ही. बीएला सगळे गेले, 2 जण राहिले फक्त आम्ही. रावती नोकरी बघायला केलं आम्ही ते. नंतर बीएड केलं आणि बीएड केल्यानंतर मी एम.ए. करत असताना त्या काळी आश्रम शाळेकडे सहज नोकरी मिळत होती. मला आते लोकले सर मागाशी बोलले, त्यांना पण एम.पी.मध्ये यायचं होतं. त्यांची खूप इच्छा एम.पी.मध्ये सर्व्हिस करायची. परंतु योगायोगाने त्या आश्रम शाळेकडे गेले आणि मी एम.पीकडे आलो. तर आपलं जे ललित कला महाविद्यालय आहे सेंट्रल ऑफिस जुनी बिल्डिंग, या जुन्या बिल्डिंगच्या बाहेर एक नाशिक जिल्ह्याचा नकाशा काढलेला होता. तर त्या नकाशामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये किती शाखा आहेत हे दाखवलेलं होतं. तर पेठ आणि सुरगाणा हे 2 रिकामे होते आणि स्वर्गीय डॉक्टर वसंत पवारांना ते खटकत होतं की हे मी काय करावं, इथं शाळा नाही. आणि त्यावेळेस त्यांना तिथं आश्रम शाळा काढण्याची संधी मिळाली. पण बीएड जे एस.टी. कॅन्डिडेट त्यांना सहज नोकरी मिळाली. त्या काळामध्ये बीएड झाला म्हणजे नोकरी फिक्स. कोणी बीएड मिळाला आणि आम्ही बीएड असताना आम्हाला पण मिळत होती. पण मला एम.ए. पण करायचं होतं आणि नंतर एम.एड करायचं होतं. थांबलं तर शिकूया. पण इथं वणीमध्येच व्ही.एच्या शिक्षणाधिकारी त्या चांगले होत होते, स्वच्छाला शिकवायचे. तर आम्हाला जाणून पेटला असं शाळा सुरू करायचं. तर काही दीड शिक्षक मिळत होते. एन.एम. पास होते. अगोदर माझ्या अगोदर 2 महिने होते तिथं आणि मग त्यांना जोडी नव्हतं म्हणून ते माझ्याकडे आले आणि तुम्ही येते मला जोडी. सेंट्रल ऑफिसला गेलो आणि सांगितलं आलं की जा तुम्ही तिथं आपल्याला शाळा काढायची आहे. आम्हाला टोकन ग्रँड मी 6,000 रुपये दिले काढून वगैरे घ्यायसाठी. आणि वसंत पवारांचं त्या काळामध्ये बघितलं की आता आपण जे शाळा बाहेर विद्यार्थी गावातून शोधतो आणि मग त्यांना दाखल करतो. तर ते म्हणजे गावातली मुलं घ्यायची नाही तुम्ही शाळेमध्ये. मला एकही दिसता कामामध्ये एक खेड्यातून मुलं आणायची, ती पण शाळेतली आणायची नाही. जी असतील बाहेर गावामध्ये खेड्याच्या मागे किंवा मुलांच्या मागे फिरत असतील अशी मुलं आणा. तर खरोखर आम्ही अशी मुलं शोधून आणली. ती पण एकदम पेटमाच्या जी झरी गाव आहे ते पुढे गोरद आहे ते सुरगाण्यामध्ये येते. तर झरी गोरद आणि इकडे खडकी शिंगाळी अशा गावामधून ती मुलं आणली. ते सगळे सर्व्हिसला आहेत विद्यार्थी. अशी 17 मुलं आम्ही गोळा केली आणि त्या 17 मुलांवरती पेटला आश्रम शाळा सुरू केली. ती पण इतकी त्या काळामध्ये असं मला वाटायचं की 2 महिने पाऊस उघडलं नाही, ऊन नाही, तिथे राहावं की पळून जावं. पण थांबलो आणि थांबल्यानंतर मला असा फायदा झाला
की शासनाचं एक परिपत्रक निघालं म्हणजे तुम्ही इथं DED पाहिजे, DED शिक्षक पाहिजे, BED नको. तर संस्थेने आलं तुम्ही BED करा किंवा हायस्कूलकडे जा. तर मग आम्ही हायस्कूलकडे आलो, तिकडे वर्ग केला आम्हाला. आणि योगायोगाने ST कॅटेगरीमध्ये मला उपमुख्याध्यापक पद पण मिळालं, ते पण योगायोगाने मिळालं. आता काही असं म्हणतं की सर तुम्हाला मुख्याध्यापक मिळालं नाही, पण मला हे 17 वर्ष बघायला मिळालं, हे काही झालं ते असं जे पेपर राहिले त्यांना मिळालं असतं. ते हा एकाच दिवसाची आमची तारीख आहे, पण ते माझ्यापेक्षा मोठे. पण ते गेले आणि घरी झाले. मी काय केलं, 18 तारीख होता आमचा, मी दोघं पण 24 तारखेला गेलो. मी तिथल्या मुख्याध्यापकांना विनंती केली की माझं 18चं हे करा. मी शाळेत काही भेट दिली, फोटो दिली, पण 18 तारीख पकडा म्हणजे आणि मला ते योगायोगाने मुख्याध्यापक मिळालं. तर पेटला असताना आश्रमशास्त्र ओपन केली, पण तेव्हाच जे मोहपाडा हायस्कूल आहे तिथलं, मोहपाड्याचं हायस्कूल मोहपाडा पेठ, तर तिथं 1 महिना आम्हीच जात होतो. अल्पन पाळतो वर्ग सुरू करून दिला. वसंत पवार आणि खासदार तिथं आले आणि त्यांनी उद्घाटन करून दिलं. शिक्षक वगैरे काही नसते, आम्हालाच जावं लागायचं. महिन्याभर ती पण शाळा चालू, म्हणजे ते त्या शाळेने पण ओपनिंग आम्हीच केलेली आहे. खेडगावला आल्यानंतर तिथल्या गावाचा इतका आग्रह की अभिनव चालू करा. अभिनव चालू केल्यानंतर मला पेटचा अनुभव होता. पेटचे लोक सहाय मी होतं नाही म्हणतो, स्वतः मी महिनाभर उपमुख्याध्यापक म्हणून मी जायचं त्या वर्गावरती. सगळ्यात अवघड काम की पहिलीची मुलं सांभाळलं. महिनाभर मी तो वर्ग चालवला आणि नंतर प्रत्येक दिवशी एक शिक्षक या पद्धतीने आम्ही वर्षभर चालवला. सगळ्यात मोठं जे युनिट आहे अभिनवचं, 2-2 तुकडे आहेत, तिथं मुलं शोधायची गरज नाही. 30 मुलं इकडे पाठवली येतात आपल्याकडे. नंतर इंग्लिश मिडियम चालू करा म्हणून ते पण आम्हाला चालू करण्याचा योग आला. ते पण ओपनिंग आम्हीच केली होती. त्या 2 गाड्या आहेत त्या सुद्धा घ्यायला मीच होतो. सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आज या ठिकाणी गायकवाड सरांचा सभापतीचा कार्यक्रम हा बऱ्याच दिवसापासून आज उद्या चाललेला, पण परीक्षांचा कालावधी आणि अनेक शालेय अडचणी यातून आजचा दिवस हा या ठिकाणी उगवला. आणि अशा प्रसंगी या ठिकाणी कार्यक्रम घेत असताना विद्यालयाचे मुख्याध्यापक DP पाटील सर आणि चकोर सर, इंग्लिश सर हे ज्यावेळेस माझ्याकडे आले आणि हा कार्यक्रम करत असताना पाटील सरांशी मी चर्चा केली. पाटील सर नव्यानेच या ठिकाणी आले, पण त्यांचं बालपण पण या ठिकाणी गेले, मोहाळे आले इथे. आणि मग त्यांना ओलीची मूस माहीत होती आणि मग त्यांनी हा कार्यक्रम घडून आणला. कार्यक्रम घडवत असताना त्या ठिकाणी सुंदर असे रांगोळी, नटवलेलं स्टेज, मला वाटतं वागतोडे सरांचा त्यामध्ये सहभाग असेल. आणि हे सर्व करत असताना वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या मतो त्या ठिकाणचा गीतमंच असेल, गीतमंचाला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक असतील, या सर्वांनी एकत्र येऊन विद्यालयाचे की एक आपला सहकारी या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे. आणि म्हणून या सर्वांना मी धन्यवाद देईन की सर्वांनी या ठिकाणी स्वतःला झोकून देऊन हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला. आज आपले खासदार पण सर आणि त्यांचा चेहरा नेहमी हसरा असतो. आणि शिक्षकाचा चेहरा कसा असावा म्हणजे गायकवाड सरांपासून शिकलं पाहिजे की नेहमी हसतमुख कुठलाही प्रसंग असतो त्याला नेहमी धीराने त्या ठिकाणी सामना करत मी गायकवाड सरांकडे म्हणजे शिंदे सर रिटायर झाले आणि काही शासनाच्या अडचणी आणि कोर्टात चालू असलेलं DED वाद यातून गायकवाड सरांना थोडी संधी मिळाली काम करण्याची. आणि म्हणून त्यांनी चालाखीने ती हाताळली. कारण एकाच ठिकाणी त्या ठिकाणी काम करत असताना प्रमोशन आपल्या ठिकाणी देत नाही शिंदे सर, परंतु गायकवाड सरांनी त्यांचे सहकारी सर्व एकत्र घेऊन आणि कर्मवीरांचे गाव आहे आणि या ठिकाणी काम करत असताना सर्व सहकाऱ्यांना एका दोरीत ठेवून
एक चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलं. 17 वर्ष त्यांनी मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक म्हणून काम केलं. परंतु 34 वर्ष ते 35 वर्षाची सेवा देत असताना कायम हसत त्या ठिकाणी मी वर्गावरती जात होते. बऱ्याच दिवसापासून मी गायकवाड सरांना ओळखत होतो. नाही तर काही शिक्षक घरचं भांडण घेऊन शाळेमध्ये येतात आणि मग तो राग कुठेतरी शिक्षकावरती काढतात. मला वाटतं कांता मॅडम यांनी असं काही त्रास दिलेला नाही त्यांना आयुष्यामध्ये. आणि सरांनी ते कधी दाखवलं नाही. देत असते कारण नवरा बायकोचं असतं नातं हे वेगळं प्रेम असतं तर देत पण असते. पण सरांनी ते उभीने त्या ठिकाणी ते दाखवून दिलं. आणि म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांपुढं जर जात असताना शिक्षकांनी कसं जावं. निम्मा विद्यार्थी शिक्षकाच्या चेहऱ्याकडे बघून तयार होत असतो आणि तो चेहरा म्हणजे मला असं वाटतं गायकवाड सरांचा चेहरा त्या ठिकाणी हुबेहूब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपुलकी वाटणार. आपण सगळे गायकवाड सरांच्या प्रेमापोटी या ठिकाणी जमलो. आज गायकवाड सर आपल्या सेवापूर्ती कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि आपण ज्या पद्धतीने कामकाज केलं मला नाही वाटत म्हणजे नाना आणि अण्णा दोघंही आजारी असताना तुमच्या कार्यक्रमाला येतात यामध्ये तुमचं मोठेपण दिसते मला. कारण अण्णांनी तुम्हाला तो सांगितलं की कार्यक्रमाला येणार नाही तरी अण्णा शेवटी कार्यक्रमाला आले. हे आपण यावरती भागामध्ये केलेलं काम किंवा आपण ग्रामीण भागामध्ये मग तुम्ही सांगत होता की परिस्थिती काय वाईट होती. 1966 मला वाटतं तुमचा जन्म त्यावेळेची परिस्थिती अतिशय बिकट असताना आदिवासी समाजामध्ये आपण सगळे जन्मलो. आज आपण आपल्या कार्यकर्तृत्वावरती बऱ्यापैकी मोठे झालो. परंतु त्यावेळेस आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट सहन केले. म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला शिकवलं आणि आजपर्यंतचा प्रवास त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे झाला आणि ती जाण तुम्ही सातत्याने या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना ठेवली. मला वाटतं तांदूळ तालुक्यातील निमोन या ठिकाणी 1993 मला वाटतं 98 सुरू आणि तेव्हापासून सुरुवात झाल्यानंतर सरांनी 34-35 वर्ष या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमध्ये काम केलं. त्यापैकी 17 वर्ष मला वाटतं उपमुख्याध्यापक म्हणून काम करत असताना सरांचा आणि माझा तसा संबंध खेडगाव हायस्कूलला असताना अनेक वर्ष सर उपमुख्याध्यापक म्हणून खेडगावला होते आणि काम करत असताना मी उपमुख्याध्यापक या पदावर आहे असं कधी त्यांनी जाणून नाही दिलं. एक शिक्षक म्हणून सगळ्या समाजातील आपल्या विद्यार्थ्यांना आपला कसा उपयोग होईल, विद्यार्थी चांगल्या पद्धतीचं शिक्षण शाळेमध्ये कसं घेईल यासाठी सातत्याने प्रयत्न केला आणि म्हणून हे सगळं व्यासपीठ जर आपल्या प्रेमापोटी जमलंय याच्या पाठीमागे आपलं कार्य नक्कीच आहे. मी आपल्याला मनापासून या शैक्षणिक कार्याबद्दल आपण धन्यवादही देतो.
येतील येतील येतील. जेवायचा पण फोटो काढून घ्या हो. तुम्ही गेले आणि मी आलो. आज स्कूल का आखिरी दिन है। इस सफर को शुरू करते वक्त हमने कभी ये सोचा ना था कि इसे एक दिन खत्म भी करना पड़ेगा, पर देखो कल से ये सब बदल जाएगा। कल से ना कोई अलार्म्स बजेंगे, ना ही स्कूल की घंटियां। जिस यूनिफॉर्म को रोज पहना करते थे अब वो अलमारी में ही पड़ी रहेगी। वो दोस्त जिन्हें हम रोज मिला करते थे और जिनके साथ चल के स्कूल जाते थे, कल से सब अपने अलग रास्ते पर निकल पड़ेंगे। आज वहीं से जाने का मन नहीं कर रहा। कल से ये क्लासरूम के दरवाजे हमारे लिए हमेशा के लिए बंद हो जाएंगे और इनके साथ बंद हो जाएगी हमारी बहुत सी यादें जिन्हें हम यहाँ छोड़कर जा रहे हैं और कुछ जो साथ लेकर जा रहे हैं। इस जगह हमसे पहले भी कोई बैठा करता था और हमारे बाद भी कोई आकर बैठेगा, पर दिल से तो ये जगह हमेशा हमारी रहेगी। जाने का मन तो नहीं कर रहा, पर जैसे ही स्कूल की आखिरी घंटी बजेगी हमें ये सब छोड़कर जाना पड़ेगा, क्योंकि आज स्कूल का आखिरी दिन जो है